नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण एकदम चविष्ट आणि चटपटीत असा अंडा राईस कसा बनवायचा ते पाहूया. सर्वप्रथम अंडा राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 1 वाटी बासमती राईस शिजवून घेतलेला आहे. 5 अंडी घेतलेले आहेत. 2 कांदे बारीक चिरलेले आहेत. 1 टोमॅटो बारीक चिरलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 3 टेबलस्पून तेल घेतलेले आहे. आणि कोरड्या मसाल्यांमध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा तंदुरी चिकन मसाला. तंदुरी चिकन मसाला जरूर वापरा, त्याने छान चव येते अंडा राईसला. आता आपण अंडा राईस बनवायला सुरुवात करूया. मी एक कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. जिरे छान फुललेले आहेत. त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे. कांदा छान परतायचा आहे. थोडा वेळ कांदा परतत राहायचा आहे. कांदा थोडासा ब्राऊन झाला की आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं लसूण टाकून घ्यायचे आहे. या सर्व वस्तू छान परतायच्या आहेत तेलामध्ये. थोडा वेळ परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर पण छान परतायचं आहे. थोडा वेळ परतत राहायचे आहे. थोडं मिनिटभर परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत. टोमॅटोसुद्धा छान आपल्याला परतायचे आहेत. आपल्याला गॅस हवा तसा कमी जास्त करायचा आहे. आपल्याला करपून द्यायचं नाही कोणत्याही परिस्थितीत सर्व सामान. थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे. तोपर्यंत मी अंडी फोडून घेणार आहे. अधूनमधून आपल्याला झाकण काढून परतत राहायचं आहे, नाहीतर खाली चिकटण्याची शक्यता आहे. मी अंडी फोडून घेतलेली आहेत एका बाउलमध्ये. सर्व साहित्य टोमॅटो छान शिजल्यानंतर आपल्याला कोरडे मसाले टाकायचे आहेत. कोरडे मसालेसुद्धा चांगले तेलात भाजायचे आहेत. सतत परतत राहायचं आहे. थोडा वेळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये अंडी टाकायची आहेत. अंडी थोडी फेटून घ्यायची आहेत. हळूहळू जसं परतत राहायचं आहे आपल्याला. सर्व साहित्य टाकून झालेलं आहे. आता आपल्याला छानपैकी हे शिजवायचं आहे. हे सर्व मिश्रण खाली कढईला चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे. थोडा वेळ घट्ट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोकळा केलेला भात घालायचा आहे. भातसुद्धा छानपैकी त्यामध्ये आपल्याला मिसळायचा आहे. कढईला चिकटून द्यायचं नाही आहे मिश्रण, सतत हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे सर्व एकत्र मिश्रण झाल्यानंतर सर्व साहित्य एकत्र झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ वाफ द्यायची आहे.
थोडा वेळ वाफ दिलेली आहे मी झाकण ठेवून. आता यामध्ये वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे, बऱ्यापैकी कोथिंबीर टाकायची आहे आणि छानपैकी आपला अंडा राईस तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.